आज बनवली वांग्याची सरबरीत अशी भाजी। त्यासाठी काय केलं, 5 वांगे घेतली मीडियम साईजची। त्याची साईडची देठ अगदी छोटीशी कट करून घेतली आणि बघा त्याच्या 4 भागात कट मारून घेतले। आणि वांगी काळी पडू नये म्हणून मी लगेच पाण्यामध्ये याला घालून ठेवलं। आणि तोपर्यंत बघा सारण करण्यासाठी इथं मी 4 ते 5 चमचा इतकं भाजलेले शेंगदाण्याचं कूट, थोडंसं काळं तिखट, थोडं लाल तिखट, अगदी थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घातली। अगदी थोडंसं पाणी घालून याला मस्त असं मिक्स करून घेतलं। आणि हा मसाला मी मस्त असा वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घेतला। आणि वाटण करण्यासाठी बघा थोडंसं सुक्कं खोबरं, 5-7 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर याचं मस्त वाटण करून घेतलं। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, थोडेसे जिरे, मोहरी, कढीपत्ता घातला। त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण आणि त्यासोबत एक कांदा कट करून घेतलेला होता तो घातला। कांदा आणि वाटण मस्त असं तेल सुटेपर्यंत फ्राय केलं। त्यानंतर त्यामध्ये बघा भरून घेतलेली वांगी घातली। वांगी घालून त्याला 1 ते 2 मिनिटांसाठी छान परतून घेतलं। त्यानंतर बघा वरतून थोडासा कांदा लसूण मसाला आणि अगदी थोडासा गरम मसाला घातला। आणि यावरती बघा थोडंसं पाणी घातलं आणि झाकण ठेवून मस्त अशी भाजी शिजवून दिली। इथं तयार आहे आपली मस्त अशी वांग्याची सरबरीत भाजी। रेसिपी कळली नसेल तर आपल्या चॅनेलवरती याचा फुल व्हिडिओसुद्धा आहे, तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा। आणि या वांग्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी मी गरमागरम चपातीसुद्धा बनवलेली आहे बघा।